क्षण हुआ। रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशिता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश होऊ चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी मन मस्का हाडू नुसका स्ट्रेसवरती दर्या सगळ्याचा चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी मन मस्का झालं ना आता? हो 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 येस येस संपलं संपलं. आपण ना आपला पॅचअप झालाय हे त्यांना सांगायलाच नको. हे जर तुमच्या दोस्तांना कळलं ना पॅचअप वगैरे तर एक प्रॉपर 5,000चा खुट्टा बसेल तुम्हाला. बास आता. भेट ना मला आता जसा असशील तसा भेटायलाय मला. मग तू पण असशील तशी यायचा. माझ्या डोळ्यात बघ. मी तू जो विचार करतोयस ना तोच विचार मी पण करते. कळतंय ना तुला? म्हणजे अरे नको नको. नाही नाही जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल ना तर मला किस करून दाखव. हिमतीचा काय संबंध? अरे सौमित्र अरे डॉक्टर अरे पाहायला अरे तू इथं अरे अशा कपड्यांमध्ये एवढ्या रात्री असा भनंगसारखा का फिरतो भाऊ? काय झालं तुला? अरे काय असं तू काय करतो इथं? मी काय करणार? आम्हाला काय गर्लफ्रेंड आहे का काय? गर्लफ्रेंड नाही म्हणून रात्री रात्री अशा ट्रिपा मारायला फिरतो आम्ही. पण तुझं काय गर्लफ्रेंड असून पण असंच. तुला सांगू का इगोवर घेऊ नको दादा. हां एवढी गोड पोरगी भेटायची नाही. मला विचार ना भेटली त्याच्यात गोड मानायचं आणि चालायचं. हां आणि पोरींना कुठं अक्कल असते म्हणून? पोरींना डोकं असतंय काय? त्यांच्या डोक्यात पाणी असतं ना. त्या बेअक्कल आहेत म्हणून तू काय बेअक्कल होत? वागुळ कुठं आहे वाटू? ऐक गेलं गेल उडाला गेलं. मला वटवागळांची लय भीती वाटते. म्हणूनच सुचलं ना. नाही म्हणजे म्हणूनच दाखवलं ना. असं आलं असं उडल. ते लय डेंजर असते. हे बघ अजून भीती वाटते बघ मला. ते असं चिपकून बसलं ना एकदा की अख्खी चप्पी पण करून टाकली ना तू तरी पण निघत नाही. असं चिपकून बसते. अख्खे केस काढले तर पण. नाही असं नसतं काही खरं. पण ठीक आहे असू दे. पण बघ असं येड्यासारखं फिरायला असते नाही तिच्याशिवाय. मस्त तिच्याबरोबर पॅचअप करून टाकला असतं तर आता मस्त नाईट ड्रायव्हिंगला गेला असतास की नाही? गेला असतास की नाही? कार घेऊन माझी. तिला येत नाही पण तरी गेले असतं तुम्ही. अरे नाही पण असं येड्यासारखं भनंग म्हणून फिरतोय इथं. चल आपण घरी असं. नको मला नाही आत्ता. मी नाही येणार. का पायाला काही लागले का तुझ्या? नाही पायाला काय हे चिखल उडाल काही नाही. बाकी डोक्याला लागले डोक्याला. येड्यासारखा करतो डॉक्टर. तुझा दिमाग चलत नाही ना तो दिलचं ऐकलं पाहिजे. लक्षात ठेव कधी पण. मी सांगतो रोकडे
आता तुला पण वाटत असेल ना की मैनाकडे जावं तिला बोलावं म्हणून, वाटतं की नाही? खरं सांग, खरं सांग. हा मी असं दिला बिलाचं काही नाही रे. मी आधीच सांगत होतो हे असे लपवा छपवी नको करायला. कळतच नाही पण जाऊ दे, काही नाही. मी ठीक आहे, मला नाही यायचं. ऐक चल, एक मिनिट आपण घरी जाऊया, मग घरी जाऊन बोलूया ना. मी 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 नाही, ते काय पैसा चाय नाही चाय नाही चाहिए अभी. पैसा सर 4 कटिंग सर. 4 कटिंग 4 कटिंग चहा एकट्यान? काय 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 अरे सॉरी, म्हणजे माझी चूक नाही आहे. मी म्हणालो होतो ते म्हणजे ते म्हणालो होतो मी की कटिंग चहा. नाही सॉरी नाही. अरे लोक पोरगी सोडून गेली म्हणून दारू पीत बसतात, देवदास होतात, आणि तू इथं चहाचे पेक भरायला लागला. काय डॉक्टर आहे बघ, मी सांगतो दारूपेक्षा चहा वाईट. हां असू दे, गेलो. चल चल चल. अरे घरी जायचंय रे, चल येडायचं तू, चल घरी जायचं आपल्याला. ऐक, अरे ते येड्यासारखं करू नको. नाही नाही नको नको ना, सांगतो ना नाही यायचं मला. मला काय आहे की नाही. मग तू माझा हात सोड, नाही तुम्ही आरडाओरडा करीन, लोकांना सांगेन तू हे किडनॅप करतो मला. हां मी ओळखत नाही, तुला धमकी देतो मला सांगेन पैसे लुटायचं. सोड. ऐक ना, ऐक 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 काय? बघ, असं येड्यासारखं करू नको ना. डॉक्टर आहे तू, डॉक्टर. आता तुला डोक्यावर पडला का तू? हे बघ, मी जर असं वेडेपणाने वागलेलं नको असेल ना तुला, नको बाबा. तर मग जा तू, आत्ता जा. नाही तर मी खरंच आरडाओरडा करतो. मग बस काय बोलतो. ऐका रे बाबा. अरे फ्रेंड दोस्त ना, असं काका काकूंसाठी आहे. म्हणजे त्यांना जर कळलं ना तुला अशा अवस्थेत सोडून आलो इथं, तर काकूले बोंब मारतील रे. अरे जेवतो रे मी घरी, म्हणजे बघ त्यांच्यासाठी आहे बाबा. असं मला तुला सोडून जाता येणार नाही, बघ ना, म्हणजे प्लीज. तू मला मित्र म्हणतो ना, आहेच मित्र आहेच आपण. तर मला सांग मैत्री म्हणजे काय? एवढ्या रात्री कुठे प्रश्न विचारतो यार? नाही ते प्रश्न सोड, मला सांग मैत्री म्हणजे काय सांग मला. अरे दोस्ती म्हणजे यारी, फ्रेंडशिप बेल्ट आणि कार्ड ग्रीटिंग, हॅपी फ्रेंडशिप डे असं. नाही तुला कळत नाही, वेगळं विचारतोय मी की मैत्री या शब्दाचा अर्थ काय? अरे म्हणजे मैत्री म्हणजे शेअरिंग आहे, कळतं तुला? शेअरिंग. हे नाही म्हणजे कपड्याचं शेअरिंग नाही, ते तू करतोच. म्हणजे बघ ना, आता हा शर्ट हा मी विसरलो, मग वाढदिवसाला मी विसरलो नाही का. शेअरिंग म्हणजे आपले प्रॉब्लेम शेअर करायचे, सुखदुःख शेअर करायचे, कळ. आणि दुसरा अर्थ काय सांग मैत्रीचा? हेच ना, म्हणजे नाही हेच नाही. स्पेस, जागा. म्हणजे मला माझी स्पेस हवी आत्ता धन्या, कळते का तुला? म्हणजे मैत्रीमध्ये पण ना द्यायला लागते कधी कधी. मला आत्ता माझी स्पेस हवी, कळते तुला? एकटं राहायचं मला. चल ना घरी जाऊ आपण, मग तू स्पेस घे ना, मी काय नाही करत. मग आता घरीच जर स्पेस घ्यायची असते, मी इथं कशाला आलो असतो मरायला? मला इथे स्पेस हवी माझी, मला आत्ता इथे स्पेस हवी. देणार का तू? मित्र आहेस ना, देणार ना? दे मग. तू टेन्शन घेऊ नको काही, म्हणजे चिल राहा, असं खूप लोड घेऊ नको तू. स्पेस. हां चिल चिल घे. चिल घे. गावात फंडे दिले रे तू. अरे
स्पेस दे. अगे चप्पल कुठे आहे का पायातली? मग अशी जोशात एकदम भिरकवली. चप्पल कुठे आहे? गावात मी तो तिकडे कुठे फेक तो तिकडे ते कुत्र घेऊन चालले. नेली. नाही 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 मी नाही कुत्र आहे ते. तुझं प्रेम आहे ना माझं. नाही नाही प्रेम बिम ठीक आहे. एवढंही नाही की मी कुत्र्याच्या इथं जाऊन चप्पल घेऊन. मी होमिओपॅथीच्या गोळ्या खाईन प्रॉमिस. हे बघ तू आता बंदुकीची गोळी जरी घेतली ना मी तिकडे जात नसतो. कुत्रा आहे का ते खाईल मला. ऐक ना तू नाही कुत्रा आहेस. आता या कुत्र्यापेक्षा तो कुत्रा महत्वाचा आहे आणि तो बहुतेक आता शू करणार चपलीवर. ते बघ शू कर. कुत्र्या ए हाड हाड. अगं ए अगं दुसरी नको मार. ऐक अवघड आहे. सुबह होने ना दे साथ होने ना दे एक दूसरे को हम सोने ना दे. तू मेरा हीरो ओ ओ ओ ओ ओ तू मेरा हीरो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ तू मेरा हीरो. माझ्याबद्दल बोल. सुबह होने ना दे साथ होने ना दे दूसरे को हम सोने ना दे. तू मेरा हीरो तू मेरा हीरो. बातमी आहे ना. पेपर आहे देतो. चल दूधवाला पेपरवाला हे मैत्री बहुतेक सकाळ झाली. बहुतेक मी का झाली यार सकाळ. बघ ना. ए तू का आलायस रे. तू नकोस मला तू परत जा. गो बॅक. काय बरोबर सांगतो. तो म्हणतोय आपल्याला घरी जायला सांगितलं. त्याला म्हणा तू घरी जा. त्याला सांग दुसऱ्या बाजूला जा. पटकन जा. बरं मी सांगू. हा नाही गेलो असतो आवडेलच मला. पण काय त्याच्या जवळ गेलेल्यांचे अनुभव मी काय बरे ऐकलेले नाही. म्हणजे मला ब्रह्मचारी नाही राहायचं. तुला जर ब्रह्मचारी राहायचं असेल तर मग सांग लगेच जातो. मी यार आपण रात्रभर किती मज्जा करत होतो ना. का होते यार रोज सकाळ. का होते यार सकाळ. अच्छा तो म्हणतोय आत्ता जर तुम्ही घरी गेला नाही तर मग परत भेटणार कसे. हे आपण काय करूया. आपण तो खूप 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 वेळ भेटूया. मग खूप 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 वेळ रात्र होईल आणि मग सूर्य उगवणारच नाही. मग आपण एक काम करूयात ना. आपण ना काय तारीख असते ती 21 डिसेंबरला भेटू. सगळ्यात मोठी रात्र. हो हा मग. आणि मग ना अंटार्क्टिकेत जाऊ. 6 महिने रात्र. गावात चल अंटार्क्टिका जाऊ. चला त्याआधी एक काम करू. घरी जाऊ दात बीत घासू आणि मग येऊ. आपण पेस्ट तिकडे आणूया. तिकडेच ब्रश करूयात. घरी जायलाच नको. अगं मैत्री सकाळी वेगळी कामं असतात. खरं सांगू का मला ना घरी जायची खूप भीती वाटते. भीती वाटते तुला घरी जायची. तुला भीती वाटते. अगं भीती मला वाटली पाहिजे. वाटतेच आहे. आईला आमच्या विचार करते एवढा पुरुषासारखा पुरुष रात्रभर घराबाहेर होता. काय केलं असेल. काय काय झालं असेल. ए घाबरतोस कसला. डॉक्टर सारखा डॉक्टर आहेस तू. घाबरायचं काही कारण नाही. सरळ सांगायचं रात्रभर मैत्रीसोबत होतो. विषय संपला. अरे हा विचार मी केलाच नाही ग. कसं म्हणजे बघ ना आपलं झालंय ब्रेकअप बरोबर. म्हणजे असे 2 ब्रेकअप झाले जीव रात्रभर घराबाहेर फिरतायत. कुणाला काहीच वाटणार नाही. म्हणजे आपण काय केलं कुठे गेलो. हां कुणाला काही शंका यायला काही स्कोपच नाही ठेवला आपण. ब्रिलियंट. आईच्या गावात मी या अँगलचा मी विचारच नव्हता केला रे.
म्हणजे आपण दोघं रात्रभर बाहेर होतो असं सांगितलं तर ते प्रॉपर ए सर्टिफिकेट वाला विचार करतील ना. आणि तुझ्या इतकं बोलली तर माई तर म्हणजे वाटच लावेल माझी. तेच म्हणतोय, जरा घाबर. 1 मिनिट, घाबरायचं काही कारण नाहीये. तुझ्याकडे टी शर्ट आहे? टी शर्ट? आपण एक काम करूया, आपण ना जाताना घरी पॅटीस घेऊन जाऊया. प्रॅक्टिस कशाला घेऊन जाते? माईचा एक फंड आहे, चल सांगते. या माईचे पण ना एक एक पंडित. च्या माईला. हॅलो शर्मिला. हा 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 ऋतूची आई. ऋतू नाही आहे इथे. हो हो काल आली होती. नाही म्हणजे आली होती म्हणजे काय झालं की ते सगळे चुंबककडे म्हणजे शौनककडे जाणार होते ना, त्यामुळे आधी इकडे आली, मग मैत्रेयी ऐश्वर्या सगळे मिळून मग जाणार होते ना, त्यामुळे थोडा वेळ आली होती इकडे. मग ते सगळे शौनककडे गेले. हो तिथे सगळेच जण होते. हो मग बराच उशीर झाला त्यांना तिकडे. मग मीच त्यांना सांगितलं आता रात्रीचं अजिबात येऊ नका, सकाळीच या. हो हो ते फार चांगली माणसं आहेत आणि शौनक फार चांगला मुलगा आहे. नाही नाही अजिबात काळजी करू नका, सगळे बरोबर आहेत. येईल ती आता. हां ओके ओके ओके. नाही नाही त्रास कसला. ठीक आहे. हो हो भेटूया. ओके. क्या बात है, दिल नशी दिलरुबा दिल बहार दिल आ गया तुम पे, जो मांगना है मांग लो. गप्प बस. आणि ऋतू तुला जर आईशी खोटं बोलायचं असेल ना तर आधी मला सांगत जा, कारण तुम्हाला उशीर झाला की ती घाबरणार, कारण लोक तिला बोलणार. आणि लोकांसाठी आपल्याला जसं वागायचं ते सोडून देणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. ते म्हणजे ते गाढवाला खांद्यावर वाहून देणाऱ्या माणसासारखं होईल ते. आणि मला माहिती आहे तुम्ही शहाणी मुलं आहात, तुम्हाला चांगलं वाईट सगळं कळतं. माझा विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही काही रात्रभर बाहेर राहिलात तर मारामाऱ्या करणार नाही आहात, रस्त्यावर दारू पिणार नाही आहात आणि आपल्या मर्यादांचं उल्लंघन करणार नाही आहात. मग घाबरायचं कशाला. पण लोकांचं तोंड आपण धरू शकतो का? नाही. म्हणून रात्री एकमेकांच्या घरी गेलात तर उशिरा घरी परतायचा अट्टाहास करायचा नाही. उगीच लोकांना बोलायला चान्स द्यायचा नाही. करेक्ट. आणि सोबत नेहमी एखादा एक्स्ट्रा टी शर्ट ठेवायचा. टी शर्ट कशाला? तो घालून आला की लोकांना वाटतं सकाळीच बाहेर गेली होती. येस. आणि येताना जरा पॅटीस वगैरे घेऊन यायचं. पॅटीस? बट ऑल पीपल नो पॅटीस आणले आपण. ते लोकांसाठी नाही, माझ्यासाठी, माझं कमिशन. हाय. कुठे होतात रात्रभर? पॅटीस आणलेत मी. पहाटे गेले होते आणायला. मला ना अशी पॅटीस खायची तल्लफ आली एकदम. काय म्हणते मी? कुठं होतीस तू रात्रभर? मी बोलत नाही म्हणून काही करायचं का? जमीन मऊ लागली की कोपराने खणायचं? नाही, कोपराने खणलं तर त्रास होईल ना खूप, त्यामुळे जमीन मऊ असेल तर पायाने खणलं तरी चालू शकतं ॲक्च्युली. आगाऊपणा करू नकोस. मी पोरात पोरून तुमच्यामध्ये राहते म्हणून माझ्या डोक्यावर चढून बसायचं का? कुठे होतीस तू रात्रभर? काय चाललं होतं? काही करायला रात्रीची काय गरज? गप्प बस. अरे शिंग फुटले तुला. इकडे बघ.
पुन्हाही असली थेर चालणार नाहीत. पण आज चालतील. कुठे पॅटीस? ओ शिट शिट माई तू काय केलंस हं? काय फसवतेस मला हं? काय केलंस ग माई तू ना फाडू ऍक्ट्रेस आहेस. फाडू तरुणपणे हिरोईन झालीस सुपरस्टार. ती मी आज पण आहे सुपरस्टार. शिट मी इतकी घाबरले माई. मला वाटलं माझी माई बदलली तुझ्यामध्ये दुसरं कोणीतरी शिरले असं वाटलं मला. अगं मी बघत होते रात्री बेरात्री जेव्हा मुली अशा बाहेर फिरतात तेव्हा त्यांच्या घरी काय सीन्स होत असतील. तुला अशी आजी चालेल का? बरं झालं माई मला अशी आजी नाहीये. चांगल्या घरात पडले मी म्हणायचं. अशी झाले असते मी. म्हणजे घर में बहनची बाहेर बेब्स. पण तू ऐकलं नाहीस माझं. टी शर्ट घेऊन जायला सांगितलं होतं तुला. आपला नियम आहे की नाही? काय लोकांची पर्वा म्हणून नाही. लोकांची कशाला पर्वा करायची. पण त्यांना बोलायला काही संधीही नाही मिळता कामा. सॉरी ना ग. आज खुशीत दिसतेस वारी. परत एकदा लडकी ब्युटिफुल कर गई चुल. नाही एकटीच गेले होते वॉकला. हो मग डॉक्टरांनी औषध दिलं का? नाही ग आम्ही ब्रेक घेतलाय ना. अगे इकडे पॅटीस खायला गरम गरम. ये लवकर. आली का? हे कसला विचार चालला एवढा? हा अहो सांगा बाई साहेब. हे घे पॅटीस फॉर द थॉट. तुला माहिती मला आता काय आठवलं. हा मी आणि सौमित्र ना क्लिनिक मध्ये बसलो होतो एकदा समोरासमोर. नेहमी पॅटीस खात होतो आणि ना पॅटीसचा पापुद्रा माझ्या केसात असा अडकला होता आणि सौमित्रांनी मला दाखवून दिला. बिचारा घाबरत होता काढायला. लाजरा बुजरा होता ना तेव्हा. नंतर बदलला मग. परवा माझ्या केसामध्ये पान अडकलं होतं ना तसं मस्त हात घालून काढलं. डेअरिंग वाढली त्याची नंतर. मग त्याच्यात